सिद्धिराज आता काय करायचं? आपण कुठे शोधायचं बाळाला? महेश भाऊजी म्हणाले त्यांनाही नाही काही कळलंय अजून. ऐका ना माझं, प्लीज आपण पोलिसात जाऊन तक्रार करूया का प्लीज? मला कळत नाही एवढंसं बाळ घरात मारवलं कसं काय? भावना थांब, मी आलो 1 मिनिट. कुठे निघालात? मला कळलंय आपलं बाळ कुठे आहे. भावना, सिद्धिराज माझं मन मला सांगतंय की आपलं बाळ इथेच कुठेतरी असणार, पण शोधू येतं तू. चकुली शकुली, चकुली 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 कुठे शोधायचं? सिद्धिराज, हा काय? सिद्धिराज, चकुली शकुली, सिद्धिराज आपलं बाळ. भावना खाली जाऊया आपण, प्लीज. आई, कुठे सापडलं बाळ? मग कशी झाली तुमचा सवा घ्यायची? पण बाळ आहे त्या माझं अजून. हं? इतकं क्रूर कसं काय वागू शकता तुम्ही? हं? एक मिनिट. हे तू माझ्याकडे बघून का बोलतोयस रे? एक सांगते सिद्धिराज, माझ्या मुलाची तब्येत बरी नाहीये, त्या व्यापात मी आहे. माझा तुझ्या बाळाशी काय संबंध आहे रे? काही संबंध नाही. माझी मुलगी या घरात आल्यापासून तूच तिला हकलवण्याचा प्रयत्न करतेस. अरे सोड, मी तिच्याकडे डुंकून बघत देखील नाही, समजलं? ठीक आहे, तू नसशील बघितलं. हं? तू नाही तर या बाईने केलं असणार आहे सगळं. ही बाई तर अख्ख्या घराच्या जीवावर उठलीये. हे बघ सिद्धू, मला माहितीये तुला माझा खूप राग आलेला आहे, पण असे घाणेरडे आरोप नको करूस माझ्यावर. मी कशाला त्रास देईल तुमच्या मुलीला? आजी, तुम्ही तरी समजावून सांगा ना त्याला. बास करा. निलांबरी तुमची सगळी नाटकं ओळखून आहे मी. अरे बाबा सिद्धू, खरंच सांगते, मी नाही काही केलं तुमच्या बाळाला. मला माहितीये, मला घराण्याचा वंश मागितला ना आजीने. ही गोष्ट तुम्हाला सहन नसेल होत, बरोबर ना? म्हणून आजी, यांना ना मला घराबाहेर काढायचंय, म्हणून सगळे प्रयत्न चालू आहेत. आणि ही भावना त्या सिद्धूला वाटेल ते आरोप करायला लावते माझ्यावर. वहिनी, नक्की कशापासून बनलाय तो तुम्ही? इथे मला माझं बाळ सापडत नव्हतं, अडगळीच्या खोलीत सापडली ती मला. आम्ही जर का तिथे वेळेत पोहोचलो नसतो तर तिचं काय झालं असतं? मला विचार करूनही धडधडतंय. या सगळ्यात मी तुमच्या विरोधात कारस्थान करीन असं वाटतंय तुम्हाला? मी तेच सांगतोय तुला, खरं कारस्थान करणारी हीच बाई आहे. हे बघ सिद्धू, तुला माझ्यावर संशय आहे ना? तू घे माझ्यावर संशय, पण हे सगळं मी केलं याचा काही पुरावा आहे का तुझ्याकडे? हे बघा वहिनी, तुम्ही काय करू शकता आणि काय नाही करू शकत हे सिद्ध करण्यासाठी मला पुराव्यांची गरज नाहीये. पण ज्या दिवशी मला तुमच्या विरुद्ध ठोस पुरावे मिळतील ना, त्या दिवशी मी तुमचं काय करीन ना हे मलाही माहित नाही. सोडणार नाही तुम्हाला मी. बघा बघताय ना, तुमचा भाऊ तुमच्या समोर मला धमकी देतोय, तुम्ही माझी बाजूही घेत नाही.
ठीक आहे, मला जर या घरात एवढीच किंमत आहे ना, मग मी जगून तरी काय करू? मारूनच टाका ना मला. असं रोज रोज अपमान सहन करत नाही जगायचं मला. नीलांबरी, बास कर आता. आता कोणी एक शब्द सुद्धा बोलणार नाही. हा, एकतर यांची तब्येत ही अशी आहे, डॉक्टरने स्ट्रेस घेऊ नका म्हणून सांगितलं, आणि तुमचं काय चाललंय इकडे? भावना, हे बघ बाळा, तू जा आतमध्ये, हिला शांत झोपव आधी. आणि हे बघ, एक सेकंद सुद्धा तुझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस हा बाळाला. होय. आणि सिद्धू, तू पण आता जरा शांत हो. हे सगळं कोणी केलंय आणि का केलंय हे आपण नंतर शोधून काढूया. पण हे बघ बाळा, माझ्यासाठी आता सध्या ह्यांची तब्येत जास्त महत्वाची आहे. आई, तुम्ही हजारदा सांगाल हो यांना गप्प राहायला, पण हे गप्प राहतील का? सतत मला काहीतरी बोलत राहतील, मला टार्गेट करतील. मला बाळ होत नाही ना, म्हणून मला हे टार्गेट करतील. माझ्या जखमीवर रोज मीठ चोळतात. अगं गप्प बस ग बाई आता तू. हे बघ, उगाच विषय भलतीकडे नेऊ नकोस तू. हो, अगोदर मला माझ्या नवऱ्याकडून वचन पाहिजे. मला एक वचन द्या, तुम्ही मला आपलं बाळ देणार आहात म्हणून. आपण जाऊ ना हॉस्पिटलमध्ये, ट्रीटमेंट करू, पैसे खर्च करू, पण हा जो डाग लागलाय ना माझ्यावर, तो पुसायला मला मदत करा. नीलांबरी वहिनी, उगाच ही असली नाटकं करत अधिराज दादांकडनं वचन मागत बसू नका हो. त्या उलट अधिराज दादांचं मन ओळखा, त्यांच्यावर जरा प्रेम करायला शिकाव, तरच तुमचा संसार सुखाचा होईल. मला माझ्या नवऱ्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे शिकवण्याची गरज नाहीये मला, समजलं ना? त्या अगोदर एक काम कर ना, स्वतःच्या बाळाला कसं सांभाळायचं याच्याकडे लक्ष दे. आणि हो, उगाच अक्कल पाजळत नको बस. जाऊ दे भावना. हं? उगाच चिखलात दगड फेकून काही उपयोग नाही. आपण निघूया इकडनं. चल. जानू मला समोर उभाही करत नाहीये. काय करू? कसं आणू तिला परत? कसले पेपर्स आहेत? Divorce papers. No. This can't happen. This is not true. जानू मला परत नोटीस पाठवूच शकत नाही. This is not true.